सन्मानाने निवडून आलेले सगळे सदस्य 40-40, 50-50 हजार मतदारसंघातून निवडून आले आहेत आणि जिल्हा परिषदेचा कुठलाही कार्यक्रम होत असताना पहिल्याच कार्यक्रमाला आम्हाला थोडासा अनुभव कटू आला आहे. काय कटू आला आहे, काय झालं नेमकं? आता इथले बरेचसे सदस्य तिथं असतील, काही नसतील, काही महिला सदस्य आहेत. काय झालं की खानवडीच्या जिल्हा परिषद शाळेचं आपण जे अनावरण त्या ठिकाणी केलं, राज्याचे मुख्यमंत्री साहेब आले, राज्याचे सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी आले. पण त्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय जे 40-40 हजार मतदारसंघातले सदस्य आले त्यांना आपण इन्व्हिटेशन आपल्या प्रशासनानं पाठवलं आणि हे पाठवल्यानंतर तिथं साधे त्यांना पास नाहीत. अहो, पोलिसांची एवढी उज्जत झाली की समजा स्टेजवरचं जाऊ दे, पण समोर बसायला किंवा त्या कॅम्पसमध्ये फिरायला पोलीस सदस्यांना अडवत होते. 4-5 पोलिसांची सदस्यांची झटापट झाली. एवढंच काय, मी होतो, शांताराम दादा होते, ढोले सर होते, विक्रम दादा होते, अमोल दादा होते, ते जितू भाऊ आहेत तिकडं. माझी भावना भूमिका काय की जर सदस्य तुम्ही कार्यक्रम इन्व्हिटेशन बोलवलंय, एकतर कुठल्या सदस्यांना पास त्या ठिकाणी दिले नाहीत, पास किमान द्यायला पाहिजे होत्या. आमचं म्हणणं नाही की बैठक व्यवस्था किंवा वरती स्टेजवरती, अरे पण त्या परिसरामध्ये शिवसाहेब तुम्ही तिथे उभ्या होता. अरे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दुर्गाडे सर, त्यांना देखील पोलिसांनी ढकलून बाजूला काढलं. मला वाईट वाटलं की अरे बाबा ठीक आहे, आपण सदस्य आहे, आपण ट्रस्टी आहोत, पण एका जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बँकेच्या एका मुखट पदाधिकाऱ्याला केवळ पास किंवा ह्या गोष्टीमुळे जर प्रशासन हे करत असेल. दुसरी गोष्ट की हे सगळं होत असताना सदस्यांना आपल्या प्रशासनाने पास का दिले नाहीत? कुठल्या गाडीचे वाहनाचे 2-2 किलोमीटर काही सदस्य त्या ठिकाणी, महिला पायी त्या ठिकाणी त्यांना यावं लागलं. दुसरी गोष्ट, हा सगळा कार्यक्रम तिथं होत असताना या सगळ्यामध्ये ज्यांच्या पुढाकारातून, ज्यांच्या याच्यातनं हा कार्यक्रम झाला, त्या अजितदादांचा कुठेच फोटो दिसला नाही. व्यासपीठावरती फोटो असायला पाहिजे होता, त्या कार्यक्रमाच्या स्थळी त्यांचं फोटो असायला पाहिजे, त्यांचं पूजन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं. की एवढा मोठा त्यांच्या पुढाकारात होत असताना आपली जिल्हा परिषद आदरणीय अजितदादांना कशी विसरू शकते? मी विरोधी पक्षात असून देखील ही माझी भावना आहे. आणि 2 आमचे सभापती ते खाली बसले. अरे काय, ते पोलिसांनी एवढे, ठीक आहे राज्याचे मुख्यमंत्री पोलीस म्हणायचे आमचे काय चूक नाही, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहात, तुमचा पास कुठे आहे, तुमच्या प्रशासनाला कळत नाही का? साहेब काय होतं, याचं नियोजन कोणाकडे होतं? खरा साहेबांना विचारलं, अरे खरा साहेब काय, ते माझ्याकडे काय नाही, पंचायत विभागाकडे आहे. सामान्य प्रशासन विभागानं आम्हाला सामान्य ठरवलंच. पंचायत विभागाला विचारलं काय जोशी साहेब काय, ते म्हणलं आमच्याकडे काय नाही, माझ्याकडे ही जबाबदारी आहे. अरे बाबा, तुमच्याकडे नाही, पण जे सदस्य आले त्यांना तरी किमान तिथं पास द्यायला पाहिजे होते. अतिशय अवमानकारक परिस्थिती ह्या सगळ्या सदस्यांची झाली, झटापट पोलिसांशी झाली. हे सगळं अशोभनीय आहे. जिल्हा परिषदेचे ट्रस्टी त्यांच्या पहिल्याच कार्यक्रमाला जर त्यांची अवहेलना होणार असेल तर अध्यक्षसाहेब हे चुकीचं आहे. 2 सभापती खाली बसले. एवढंच काय की आमच्या सगळ्यांची धारणा होती, अरे कार्यक्रम जिल्हा परिषदेचा, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा निमंत्रक आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शेजारी थाटाने बसला पाहिजे होता. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष 3ऱ्या लाईनला. अरे कदाचित आज शिक्षण विभागाचं वाटप त्यांना झालं असेल, पण शिक्षण विभागाचा कार्यक्रम उपाध्यक्ष ते मागच्या कुठेतरी 2ऱ्या-3ऱ्या लाईनला, हे आम्हाला बरोबर वाटलं नाही. हा आम्हाला त्याचा खऱ्या अर्थानं वाईट वाटलं की अरे काय. आणि हा सगळा होत असताना उपाध्यक्षांना तर भाषणाची संधीच नाही मिळाली. अध्यक्षांनी 2-2 मिनिटांमध्येच बोलल्या. ठीक आहे, प्रशासकीय किंवा प्रोटोकॉल असेल, परंतु याच्यामध्ये या सगळ्या कार्यक्रमामध्ये एवढा मोठा आपण खर्च त्या ठिकाणी केला. या सगळ्या गोष्टीमध्ये आमची प्रशासनाच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी आहे. ती नाराजी कशासाठी की तुम्ही सदस्यांचं, हे लोकमतातनं सदस्य निवडून आले आहेत, यांचा अवमान भविष्यामध्ये प्रशासनाकडून होऊ नये. आणि जे ही घटना झाल्या, जे जबाबदार असतील, आम्ही असं समजतोय की आमचे सीओ साहेब हे ब्रँड आहेत, जिल्हा परिषदेचे ब्रँड आहेत. आणि असे ब्रँड समजा सीओ साहेबांचं सोडा, पण बाकी प्रशासन काय करताय, बाकी गोष्टी काय करताय? तुम्हाला साधा आम्ही तिथं आल्यानंतर अरे आम्ही सगळी विनंती करतोय की मग इथं आलेल्या सदस्यांना तरी पास द्या. तुमच्याकडं त्या परिस्थितीमध्ये 10, 15, 20 पास नसावेत. तिथला स्थानिक जिल्हा परिषद सदस्य त्याला देखील बळबळ स्टेजवरती गेला. किमान हे सगळं करताना काही प्रोटोकॉल त्यांच्या स्थानिक सदस्य किंवा जे कोणी असतील त्यांचे असे सत्कार, किंवा काही मान्यवर किंवा जे सभापती आहेत यांच्या असे काही मान्यवरांचा सत्कार, हे सगळं प्रशासन, तुम्हाला असं वाटतच नाही की नवीन बॉडी अजून निवडून आली की काय? हा सगळा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत आहे. हे सभागृह, अरे आम्ही म्हणतोय आमची जिल्हा परिषद आहे, आम्ही सांगतोय अरे आमचं हे आहे. आणि ह्याच्यामध्ये मागच्या 3-4 दिवसापासून खानवडी शाळेच्या रोज एक बातमी असते. आज तर काय लोकमतला आले की म्हणले त्या शाळेला परवानगीच नाही. आज तर काय आले की तिथं जे ऍडमिशन झाले ते चुकीचे झालेत, कोण म्हणतं इंग्लिश मिडियमचीच मुलं तिथे गेली. नेमकी परिस्थिती काय, हे सगळं सभागृहासमोर आलं पाहिजे. तो प्रोजेक्ट काय, हे सदस्य नवीन आहेत, कदाचित मागच्या काळात हे सगळं झालं असेल. पण या गोष्टीवरनं दुसरी साहेब, अध्यक्ष साहेब, एका गोष्टीची मला तुम्हाला विनंती करायची आहे की जर
प्रशासनाच्या आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये सदस्यांचा असं होत असेल तर मागच्या 4 वर्षामध्ये या जिल्हा परिषदेमध्ये प्रशासनाने काय काय केलं, कुठल्या कुठल्या गोष्टी नाविन्यपूर्ण आणल्या, कुठे कुठे खर्च केला, काय काय केला, या सभागृहाला या सगळ्या गोष्टीची शोधपत्रिका त्या ठिकाणी काढली पाहिजे. मागच्या काळामध्ये काय काय झालं, मागच्या 4 वर्षाच्या काळामध्ये आता सीओ साहेब समजा वर्षभरापासून आल्या, पण त्याच्या आधीपासून 2022 पासून तर आता 2026 पर्यंत या सभागृहाच्या समोर शोधपत्रिकेच्या माध्यमातून आलं पाहिजे की काय काय कामकाज झाले, 22 पासून कुठल्या कुठल्या योजना आहेत, कुठं कुठं खर्च आला, त्या कामांची आता काय काय परिस्थिती आहे. एखाद्या गोखलेसारख्या एखाद्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पारदर्शीपणानं सभागृहाच्या समोर हे सगळे विषय आले पाहिजे. हे का आले पाहिजे की अरे नवीन आलेल्या बॉडीच्या बाबत प्रशासन अजून जर त्याची दखल घ्यायला तयार नाही तर या सभागृहाला सदस्य नसताना मागच्या 4 वर्षामध्ये काय झालं, जसे समजा बाबूराव पवार पठारे काय अधिकारी त्या ठिकाणी सस्पेंड झाले, लाचलुचपतमध्ये पकडले गेले, मधिका अधिकारी पकडले गेले, म्हणजे नेमकं काय काय झालंय या सभागृहाच्या समोर त्या ठिकाणी आलं पाहिजे. त्यामुळे माझी मागणी आहे, विनंती आहे की आम्ही सगळे नवीन सदस्य आहे, कदाचित मागच्या 4 वर्षात काय झालं आम्हाला माहित नाही. अध्यक्ष साहेब पारदर्शीपणानं तुम्ही पुढाकार घ्या, सगळे मागच्या काळातलं काय काय झालं काय काय नाही या सगळ्या गोष्टीची तुम्ही आम्हाला शोधपत्रिका माहित नाही पण तुम्ही एकदा ही शोधपत्रिका सगळी काढावी, आम्हाला कळावं की नेमकं काय काय झालं, काय परिस्थिती आहे आपल्या जिल्हा परिषदेमध्ये मागच्या 4 वर्षाच्या काळात प्रशासनामध्ये काय काय घडलं आणि काय काय नाही, आणि हे सगळं घडत असताना याची शोधपत्रिका काढावी. आणि भविष्यामध्ये कुठलाही कार्यक्रम जिल्हा परिषद असताना आता विक्रमदादांनी सांगितलं की अजितदादांचा फोटो त्या ठिकाणी असलाच पाहिजे का, की त्यांचं या जिल्ह्यामध्ये या जिल्हा परिषदेसाठी मोठं योगदान आहे. विजयराव ऐका ना,